प्रेज लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्वांना मी अभिवादन सादर करीत आहे. माझं नाव प्रीती विजय गायकवाड आहे. And indeed it is a blessing to be in the midst of you all today evening. खरोखर ही आनंदाची वेळ आहे की आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. आणि हे मॅटर नाही करत की आपण कुठे आहोत, आपण काय करत आहोत, परंतु आपण एका आत्म्यामध्ये आहोत. And this is what matters to the Lord. Hallelujah. Praise your name. Thank you, Jesus. आपण आपल्या स्तुती आणि आराधनेला सुरुवात करूया. आपले डोळे आपण बंद करूया, आपल्या मान आपण लावूया आणि त्या परमेश्वराची आराधना आपण करू. आपल्या स्वतःचं समर्पण आज आपण त्या देवाकडे करणार आहोत. आज आपण त्या परमेश्वराला म्हणणार आहोत की प्रभू परमेश्वरा तू ये, तू आज माझ्यामध्ये विराजमान हो. माझ्या स्तुतीचा आणि आराधनेचा राजा तू हो, माझा प्रभू तू हो, माझ्या जीवनाचा राजा तू हो. धन्यवाद 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 प्रभूजी, धन्यवाद परमेश्वरा. खरोखर हे बाबा ही सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनामध्ये दिलेली आहेस. परमेश्वरा तुझी स्तुती आराधना करण्यासाठी, तुझी सेवा करण्यासाठी माझ्या राजा तू आम्हाला नेमलेला आहेस, तू आम्हाला निवडलेला आहेस माझ्या राजा. म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो, तुझे आभार मानतो. प्रभू परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला उंचावत आहोत. परमेश्वरा, आम्ही तुला गौरवित आहोत आणि आम्ही तुला म्हणतो की माझ्या राजा ये, या स्तुतीचा तू राजा हो आणि तू आमच्यामध्ये विराजमान हो. तुझ्या आत्म्याने, तुझ्या अभिषेकाने तू पुन्हा एक वार आम्हाला भर आणि आमची जी तहान आहे ती तहान पुन्हा नव्याने तू भागव परमेश्वर. Thank you, Jesus. Hallelujah, hallelujah. Worship your name, oh Lord. तू मेरा तू मेरा गढ़ है.
सेवेसाठी, तुझ्या स्तुती आराधनेसाठी माझ्या राजा आम्ही इथे उपस्थित आहोत माझ्या राजा. खरोखर परमेश्वरा पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने प्रभू परमेश्वर आम्ही तुझं प्रीती करतो. परमेश्वर आमच्या जीवनामध्ये जे काही उत्तम आहे ते आज आम्ही तुला देऊ इच्छितो माझ्या राजा. आम्ही केवळ आणि केवळ माझ्या राजा परमेश्वरा तुला अधिक अधिक आमच्या जीवनातून प्रभू परमेश्वरा आमच्या सर्व परमेश्वरा गोष्टींच्या द्वारे प्रभू परमेश्वरा आमच्या आचार आणि विचाराच्या द्वारे माझ्या राजा आज परमेश्वरा आम्ही तुला उंचावू इच्छितो. आणि खरोखर माझ्या राजा सर्व गोष्टींसाठी केवळ आणि केवळ तूच डिझर्विंग आहेस माझ्या राजा. तू योग्य आहेस माझ्या राजा. Thank you, Jesus. Yes, Lord. You alone are worthy of all our praises. Thank you, Lord. Jesus. Thank you, Jesus.
असे उपासक शोधतोस की परमेश्वराची तुझी स्तुती आणि आराधना आत्म्याने आणि खरेपणाने करणार आहे. आणि खरोखर परमेश्वरा आज त्या सत्याच्या आत्म्यामध्ये तू आमचं नेतृत्व कर अशी प्रार्थना आणि विनंती करतो. आज त्या आत्म्याचा जो खरेपणा आहे माझ्या राजा, त्याच्याने परमेश्वर आम्ही तुझी स्तुती आणि आराधना करावी. म्हणून प्रभू परमेश्वरा तू आम्हाला सामर्थ्य दे, तू आम्हाला शक्ती दे माझ्या राजा. प्रभू परमेश्वरा इथे तुझी सर्व वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत. कारण प्रभू परमेश्वर आमचा विश्वास आहे की प्रभू परमेश्वरा चालवणारा तू देव आहेस, आमचं नेतृत्व करणारा तू देव आहे. आणि प्रार्थना करतो आणि विनंती करतो की माझ्या राजा कुठल्या व्यक्तीने किंवा परमेश्वरा कुठल्या इमोशनने कुठल्या फिलिंगने प्रभू परमेश्वरा इथे तुझी उपासना आराधना आणि तुझं वचन प्रभू परमेश्वरा येऊ नये, ते केवळ आणि केवळ तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रभू परमेश्वरा येणारं वचन असू दे अशी प्रार्थना आणि विनंती करतो. प्रभू परमेश्वरा माझे शब्द माझी वचन प्रभू परमेश्वरा हे सर्व काही तुझ्या रक्ताच्या आवरणाखाली घेत आहोत. प्रभू परमेश्वरा इथून पुढचा सर्व वेळ देव बाबा तुझ्या हातामध्ये देत आहोत. स्पेशली या सर्व व्ह्युअर्ससाठी परमेश्वरा प्रार्थना करत आहोत, तुझ्या मंडळीसाठी प्रार्थना करत आहोत, जे लोक प्रभू परमेश्वरा आज तुझं वचन ऐकण्यासाठी आतुर आहेत. आज देव बाबा विशेषतः त्यांच्या अंतःकरणासाठी प्रार्थना करत आहोत. त्यांच्या अंतःकरणाची पकड तू घे परमेश्वरा. त्यांना जो मानना परमेश्वरा त्यांना हवा आहे परमेश्वरा, त्यांची आध्यात्मिक गरज त्यांची भूक प्रभू परमेश्वरा तू जाणत आहेस. आणि परमेश्वरा त्यांच्या अपेक्षेच्या पलीकडे आज प्रभू परमेश्वरा तू त्यांना दे अशी प्रार्थना आणि विनंती करतो. इथून तुझा सर्व वेळ आणि काळ तुझ्या हातात देत माझ्या राजा. येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. हालेलुया. धन्यवाद. थँक्यू जीसस. मी प्रभू परमेश्वराचे आभार मानते की सुंदरशा आराधनेतून पवित्र आत्म्याने आपल्याला चालवलेलं आहे. आणि खरोखर देवाचा आत्मा आज आमच्यामध्ये आहे. आणि मी देवाच्या नावाला धन्यवाद देते की त्यांनी मला ही संधी दिलेली आहे आपल्या सर्वांच्या सोबत त्याची आराधना करण्याची आणि विशेषतः देवाच्या वचनातून ही सेवा करायची जी संधी त्यांनी मला दिलेली आहे. या सर्व गोष्टींसाठी संपूर्ण गौरव केवळ आणि केवळ प्रभू परमेश्वराला. हालेलुया. त्याचप्रमाणे मी ही संधी घेत आहे YWM यूथ विथ मिशन आणि सर्व टीम यांना की त्यांनी मला ही संधी दिली, त्यासाठी मी खरोखर तुमचे फार आभार मानत आहे. आणि प्रभू प्रियांनो, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या की मी वयाने किंवा अनुभवाने किंवा व्यक्तिमत्वाने देखील कुठली मोठी व्यक्ती नाही, परंतु परमेश्वराचं वचन आज जे माझ्याशी बोललेलं आहे आज तेच वचन मी तुमच्या समोर ठेवणार आहे. आणि जसं परमेश्वराचं वचन आपल्याला हे सांगतं की बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धीस जाणार आहे. आणि खरोखर आज माझ्या किंवा कोणाच्या दुसऱ्याच्या एफर्ट्सने नाही तर केवळ आणि केवळ प्रभू परमेश्वराच्या पवित्र आत्म्याने ह्या सर्व गोष्टी आज तो सिद्धीस नेणार आहे. तर वचनाकडे आपण वळूया. परमेश्वर देव हा थोर देव आहे. आपल्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये आपल्या कार्यामध्ये आपण हे सदैव पाहत असतो. आपण हे सदैव पाहत असतो की आपला प्रभू परमेश्वर देव जो आहे हा थोर आणि पराक्रमी असा प्रभू परमेश्वर देव आहे. तो सर्व शक्तिमान आहे, तो सर्व समर्थ आहे. आणि जुन्या करारामध्ये आपण जर प्रभू परमेश्वराचं यहोवाचं व्यक्तिमत्व पाहतो तर आपण तो पाहतो की अद्भुतरित्या आणि फार आश्चर्यकारकरित्या त्याने त्याच्या लोकांना निवडलेलं आहे, त्याच्या सेवकांना त्याने उभारलेलं आहे, एस्टॅब्लिश केलेलं आहे आणि त्यांना त्याने त्याच्या सानिध्यामध्ये त्याच्या आत्म्यामध्ये चालवलेलं आहे. आणि ज्या वेळेस देव त्यांना अशा प्रकारे चालवत होता, देवाच्या सेवकांना संदेश त्यांना इस्रायल राष्ट्राला प्रभू परमेश्वराचं जे व्यक्तिमत्व होतं, जी त्याची पर्सनॅलिटी होती ती त्या लोकांच्या समोर हळूवार रीतीने येत होती, प्रगट करत होती. आणि आपण पाहतो की जसजसं आपण एका वहीचं किंवा पुस्तकाचं एखादं जे पान आहे ते पान पलटवत जातो तसं परमेश्वर आपल्या स्वतःला त्याच्या इस्रायली लोकांच्या समोर इंट्रोड्यूस करत होता. आणि जसजसं लोकांना आपल्या जिवंत देवाची ओळख होत होती तसतसं आपण पाहतो की परमेश्वराचं एक एक नाव पुढे येत होतं. आणि जुन्या करारामध्ये आपण पाहतो की देवाचे लोक त्याला यावे असं म्हणत होते. आणि तो म्हणतो की मी जो आहे तो आहे. तो म्हणतो की मी यावे यहोवा निसी आहे, मी यहोवा इरे आहे, तो एल एलियोन आहे, तो एलोहिम आहे, तो यहोवा निसी आहे. हे सर्व अनुभव त्या लोकांनी घेतले. आणि त्यातला एक सर्वात महत्त्वाचा जो अनुभव होता तो म्हणजे यहोवा मागेल.
द लॉर्ड माय शील्ड. यहोवा मागसी, द लॉर्ड माय रेफ्यूज. म्हणजे माझा दुर्ग यहोवा मागसी आणि यहोवा मागेल म्हणजे परमेश्वर माझी ढाल. आपण पाहतो की परमेश्वर त्याच्या लोकांचं नेहमीच संरक्षण करतो. हालेलुया. आणि आज आपण परमेश्वराचं हे व्यक्तिमत्व जाणून घेणार आहोत. आणि आजचा माझा जो विषय आहे तो विषय आहे ही इज द प्रोटेक्टर. यहोवा मागसी, माय रेफ्यूज. यहोवा मागेन, माय शील्ड. ही इज माय प्रोटेक्टर. तो माझा रक्षण करता, माझा रक्षण करणारा माझा देव आहे. आणि आज आपण पुढे पाहूया या वचनामध्ये, या नावामध्ये काय सामर्थ्य जडलेलं आहे आणि ह्याच्यातून परमेश्वर आम्हाला कसं आशीर्वादित करतो, आमच्या दैनंदिन जीवनामध्ये तो आम्हाला कसं चालवतो आपण पाहूया. स्तोत्रकर्ता याचा 121वा अध्याय, स्तोत्र 121 आणि त्याचं पहिलं आणि त्याचं वचन काय म्हणतं. परमेश्वर तुझा रक्षक आहे, परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. इथे परमेश्वराचं वचन म्हणतं की तो आमचा रक्षक आहे, तो आमच्या उजव्या हाताला तो आपल्याला सावली असा आहे. हालेलुया. आणि आपल्या प्रत्येक जीवनाच्या प्रत्येक फेज मध्ये, प्रत्येक पायरीमध्ये, प्रत्येक पायरीवर तो आपला संभाळ करणारा असा आपला परमेश्वर असतो. आणि आपण पाहतो की जशी आई आपल्या लेकराला 9 महिने तिच्या पोटामध्ये ठेवते, तिच्या गर्भामध्ये तिला बाळाला मोठं करत असते. आणि त्याच्यानंतर देखील ज्या वेळेस बाळ हळूहळू मोठं होतं आणि आईच्या हातामध्ये शेवटी ते पडतं आणि त्याच्यानंतर देखील आई आपल्या लेकराचा सांभाळ करते. परमेश्वर म्हणतो की एका वेळेस एक आई आपल्या लेकराला विसरेल, परंतु मी तुम्हाला कधी विसरणार नाही, मी तुम्हाला कधी सोडणार नाही आणि मी तुम्हाला कधी टाकणार नाही. आपल्या जीवनाच्या सुरुवातीपासून जर आपण बघितलं तर आपण बघूया त्याचं वचन काय म्हणतं. साम 139, स्तोत्र 139 आणि त्याचं पहिलं, दुसरं, तिसरं आणि 5वं वचन काय म्हणतं हे आपण पाहूया. स्तोत्र 139 पहिलं. हे परमेश्वरा तू मला पारखिले आहे, हे परमेश्वरा तू मला पारखिले आहेस, तू मला ओळखतोस, तू मला ओळखतोस. माझे बसणे व उठणे तू जाणतोस, माझे बसणे व माझे उठणे तू जाणतोस. तू दुरून माझे मनोगत समजतोस, तू दुरून माझे मनोगत समजतोस. तू 5वं वचन. तू मागून पुढून मला वेढिले आहे, तू मागून आणि पुढून मला वेढिले आहेस. माझ्यावर तू आपला हात ठेविला आहे, माझ्यावर तू आपला हात ठेविला आहे. हालेलुया. परमेश्वर आपल्याला पाळतो. प्रियांनो, तो आपल्याला ओळखतो. ज्या वेळेस आपण आपल्या आईच्या उदरात होतो, स्तोत्रकर्ता म्हणतो की मी माझ्या आईच्या उदरामध्ये होतो, भयप्रदरित्या आणि आश्चर्यजनकरित्या ज्या वेळेस माझी घटना होत होती त्यावेळेस पासून तू मला ओळखीत होतास. आणि माझ्या जीवनातील एकही दिवस हा उगम होण्याच्या आधी काय काय होणार आहे हे सर्व काही तू आपल्या वहीमध्ये नमूद करून ठेवलं होतं. आणि त्यावेळेस पासूनचा हा जो परमेश्वर आहे हा आपल्या सोबत आहे. आणि ज्याप्रमाणे आई आपल्या लेकराचा सांभाळ करते, संगोपन करते, त्याप्रमाणेच परमेश्वर हा देव देखील आपलं संगोपन करतो, आपलं रक्षण करतो. आणि म्हणून आपण म्हणतो की परमेश्वर हा माझा प्रोटेक्टर आहे, हा माझा रक्षक आहे. जर आपण रक्षक किंवा प्रोटेक्टर हा शब्द जर आपण बघितला तर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत. रक्षक किंवा आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपण म्हटलं एक्झाम्पल घेतलं तर बॉडीगार्ड असतो. जे मोठे सेलिब्रिटीज असतात त्यांचे बॉडीगार्ड्स असतात. आणि हे बॉडीगार्ड्स काय करतात, तर बॉडीगार्ड्स हे नेहमी अलर्ट असतात, हे सदैव अवेक असतात, म्हणजे कधी झोपत नाही, डुलकी घेत नाही. आणि तेच साम 121 स्तोत्र 121 आणि 4थ्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे. पहा, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही आणि तो कधी डुलकी घेत नाही. आज आपल्याकडे आपला पर्सनल बॉडीगार्ड आहे. वी आर नॉट लेस दॅन एनी सेलिब्रिटी. कदाचित मानवी जे ह्युमन बीइंग्स असतील, जे ह्युमन रक्षक असतील ते एखाद्या वेळेस कदाचित कमी पडतील, परंतु प्रियांनो मला तुम्हाला सांगू द्या, आमच्याकडे एक असा रक्षक आहे, एक असा इस्रायल राष्ट्राचा रक्षक आहे की त्याला कधी झोप लागत नाही. तो म्हणतो की तो कधी डुलकी घेत नाही आणि तो आपलं रक्षण करत आहे. आपण ते वचन वाचूया, स्तोत्र 121 आणि 4थं वचन. पहा, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही.
हालेलुया. त्या रक्षकाला कधी झोप लागत नाही आणि तो कधी डुलकी घेत नाही. असा सदैव ही इज ऑलवेज अलर्ट फॉर अस. एखाद्या वेळेस आपण किती गोष्टीमध्ये केअरलेस असू, परंतु आपला देव आपल्या बाबतीत कधीच केअरलेस नाहीये. आणि आपला देव आपल्या बाबतीत इतका सिरियस आहे ना की तो हे म्हणतो की तुझ्या डोक्यावरचे केस सुद्धा मी मोजलेले आहेत. तो आपल्यासाठी इतका सिरियस आहे. कदाचित आपण स्वतःची एवढी काळजी करत नसू, परंतु परमेश्वर म्हणतो की मी तुझ्यासाठी कधी झोपत नाही. मी जो तुझं रक्षण करता आहे तो सदैव तुझ्यासाठी तुझा रक्षक म्हणून उभा आहे. एवढंच केवळ नाही, ते रक्षक काय करतो? रक्षक आपल्याला प्रत्येक समस्येतून किंवा समस्या म्हणण्यापेक्षा जिथे कुठे आपल्या जीवाला धोका आहे त्या धोकेपासून तो आपल्याला सांभाळत असतो, आपल्याला सावरत असतो. आणि हेच स्तोत्र 121 मध्ये देखील म्हटलेलं आहे, परमेश्वर तुझ्या सर्व अनिष्टापासून तुझे रक्षण करील, तुझ्या जीवाचे रक्षण करील. आज कदाचित आपले स्वतःचे एफर्ट्स कमी पडणार. आपण कुठे रात्रीतून मध्यरात्री आपल्याला एकटं जाताना देखील भीती वाटते की आपल्या सोबत कोणी नाहीये. कदाचित आपण एकटं ट्रॅव्हल करत असू, परंतु प्रियानो मला तुम्हाला सांगू द्या, इवन इफ यू आर ट्रॅव्हलिंग अलोन, कदाचित तुम्ही एकटे कुठे असाल, परंतु मला तुम्हाला सांगू द्या, परमेश्वर हे म्हणतो की तो सर्व अनिष्टापासून आपलं रक्षण करणार आहे, आपल्या जीवाचं रक्षण करणार आहे. He is going to protect our soul. He is the protector of our soul. आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट, तो आपल्याला कधी एकटं टाकत नाही. आपण बघतो बॉडीगार्ड्स कधी सेलिब्रिटीजला एकटं टाकत नाही. ते सदैव त्याच्या बरोबरच असतात. ते मार्केटमध्ये गेले, ते कुठे प्रोग्रामला गेले, तरी देखील तिकडे देखील ते त्याच्या सोबत असतात. आणि प्रभू परमेश्वराचं वचन हे म्हणतं की युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदैव तुझ्या सोबत आहे. त्याचं वचन यशायाच्या पुस्तकामध्ये 41 अध्याय आणि त्याचं 10 वचन हे म्हणतं, तू भिवू नको कारण मी तुझ्या बरोबर आहे. तू घाबरू नको कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्य करतो, मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरितो. अशा प्रत्येक परिस्थितीमध्ये आपला परमेश्वर देव हा आपल्या सोबत उभा आहे. हालेलुया. आणि जर वेळ पडली ना तर एक बॉडीगार्ड काय करतो की जर त्या व्यक्तीवर ज्याचं तो रक्षण करत आहे जर त्याच्यावर हल्ला झाला तर आपण पाहतो की रक्षक मध्ये येतो आणि त्या व्यक्तीचं तो संरक्षण करतो. जरी ती गन शॉटवर जरी ती व्यक्ती असेल तर तो रक्षक पुढे मागे बघत नाही, परंतु तो ती गोळी आपल्या छातीवर घेण्यासाठी देखील तयार असतो. प्रियांनो, आज आपल्या येशू ख्रिस्ताने तेच केलंय. त्याने पुढे मागे बघितलं नाही, तर आपल्या जीवासाठी देवाचं वचन सांगतं की आपल्याला वाचविण्यासाठी योहान 3:16 हे म्हणतं की त्याने आपल्यावर इतकी प्रीती केली की त्याने आपला प्राण दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आपल्याला जीवन मिळण्यासाठी प्रभू परमेश्वर त्यांनी त्याचा जीव आपला जो पुत्र आहे प्रभू येशू ख्रिस्त त्याला दिलेला आहे आपल्यासाठी. आणि आपण पाहतो की खरोखर एका प्रामाणिक रक्षकाप्रमाणे त्यांनी पुढे मागे पाहिलं नाही, तर त्यांनी आपला जीव देखील आपल्यासाठी दिलेला आहे. अँड दिस इज द गॉड हू इज माय प्रोटेक्टर. हा तो देव आहे, हा तो सामर्थ्यशाली देव आहे, हा तो यहोवा मागे नाही, हा तो यहोवा मागसी आहे जो सदैव माझा रक्षण करत आहे. आणि अशा रक्षकाची कित्येक वेळा आपल्याला ओळख नसते प्रियांनो. कित्येक वेळा आपण अशा रक्षकाला ओळखत नाही. आणि असे कितीतरी आज लोक आहेत जगामध्ये जे जगतात, परंतु त्यांना खऱ्या देवाची ओळख नाही, जो खरा रक्षक आहे त्याची ओळख नाही. आज आपण पाहतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आजकालची परिस्थिती जरी बघितली, सगळ्यात मोठा जी आपल्याला भीती असते आपल्या मनामध्ये ती म्हणजे आपलं फ्युचर. आपलं फ्युचर काय असणार आहे, आपलं फ्युचर कसं असणार आहे आपल्याला ठाऊक नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जे आता रिसेंट पॅन्डेमिक आपण फेस करत आहोत, या पॅन्डेमिकमध्ये आपल्या जीवाचं काय होणार आहे हे देखील आपल्याला कित्येक लोकांना, आपण तर विश्वासणारे आहोत म्हणून आपल्याला माहित आहे की आपला परमेश्वर जो आहे तो आपल्याला उत्तम असं आरोग्य देतो, आपलं रक्षण करतो, परंतु अविश्वासणारे लोक जे असतात ते ह्या गोष्टीला रोज तोंड देत आहे आणि या भयामध्ये जगत आहे की त्यांना माहिती नाही की कधी कोविडमुळे त्यांच्या जीवाला हा धोका होईल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे फायनान्सेस. आर्थिक परिस्थितीमध्ये कित्येक वेळा आपण घाबरतो,
आपण भीतो. आणि जर आपण आपली आध्यात्मिक स्थिती बघितली तर आध्यात्मिक स्थितीमध्ये देखील कधी कधी आपल्याकडे शांती नसते. आणि हे सर्व प्रकारचे प्रॉब्लेम्स जे आहेत, हे जे आजकालचं जे जग आहे ते फेस करत आहे, ह्या सर्व समस्या जे आहे, हे सर्व प्रकारचे जे भय आहे, या सर्व भयामध्ये आजकालचं हे जग आहे. परंतु प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्या, जर परमेश्वर आपला रक्षक आहे तर ह्यातील एकाही गोष्टीचं भय आपल्या जीवनामध्ये नसलं पाहिजे. आपण पुढे बघूया. व्हाय इट इज सो इम्पॉर्टंट टू नो आवर क्रिएटर, व्हाय इट इज सो इम्पॉर्टंट टू नो आवर प्रोटेक्टर. हे महत्त्वाचं का आहे की आपल्याला आपल्या रक्षकाची ओळख असली पाहिजे. आपला रक्षक आपल्याला ओळखतो. आईच्या उदरापासून ते आतापर्यंत आपला रक्षक आपल्याला ओळखतो. बट व्हाय इज इट इम्पॉर्टंट फॉर अस? आपल्यासाठी हे का महत्त्वाचं आहे की आपल्या रक्षकांना आपण वैयक्तिकरित्या ओळखावं, त्याचा अनुभव आपण आपल्या जीवनामध्ये घ्यावा. हे का महत्त्वाचं आहे? आपण पाहतो पौल आणि सिलास ज्या वेळेस हे जे दोघं देवाचे सेवक होते आणि हे तुरुंगवासात होते, तिथे त्यांना बांधलं होतं, त्यांचा छळ होत होता आणि मध्यरात्री ते देवाची उपासना करीत होते, स्तुती करत होते आणि प्रार्थना करत होते. आणि एकाएकी आपण पाहतो की त्यांचे जे बंधनं होते, ज्या साखळ्या होत्या, त्या साखळ्या तुटून पडलेल्या आहेत. आपण दानिएलला बघतो. ज्यावेळेस दानिएल हा सिंहाच्या गुहेमध्ये होता, त्याच्या मनामध्ये भीती नव्हती. प्रियांनो, आपण पाहतो की जर पौल आणि सिलास एका भीतीदायक वातावरणामध्ये देवाची स्तुती आणि आराधना करू शकतात, तर नक्कीच त्यांना माहिती आहे की त्यांचा प्रोटेक्टर कोण आहे. नक्कीच त्यांना माहिती आहे की त्याचं रक्षण करणारा देव कोण आहे. जर दानिएल त्या सिंहाच्या गुहेमध्ये आरामशीर आहे, तिकडे त्याला कुठल्याही प्रकारचं भय नाहीये, भीती नाहीये, तर परमेश्वराची शांती जर त्याच्या अंतःकरणामध्ये राज्य करत आहे, तर आज तो आपल्या रक्षकावर किती विशेषरित्या अवलंबून आहे हे आपण त्याच्या जीवनातून पाहतो. प्रियांनो, आणि आपण पुढे जर बघितलं तर शद्रक, मेषक आणि अबेदनगो किती बिनधास्तपणे ते बोलले की आम्ही दुसऱ्या कुठल्याही देवाच्या किंवा मूर्तीच्या नमन पडणार नाही, त्याच्या पाया पडणार नाही. का? तर त्यांना माहित होतं की माझा देव या सर्वातून सोडवायला मला समर्थ आहे. माझा रक्षक जो आहे इस्रायलाचा, तो कधी झोप घेत नाही, तो डुलकी घेत नाही आणि त्यामुळे तो माझ्यासाठी नेहमी अलर्ट राहणार आहे. ही गोष्ट शद्रक, मेषक आणि अबेदनगोला माहित होती. आपण पाहतो इस्रायली लोक जे सतत कुरकुर करत होते, कित्येक वेळा परमेश्वर देवाने त्यांना हा अनुभव घडवून दिला होता की मी तुमच्या बरोबर आहे, की मी तुमचा रक्षक आहे. 10 प्लेग्स ज्यावेळेस मिस्र देशामध्ये आले आणि त्याच्यानंतर पूर्ण इस्रायल राष्ट्राची सुटका झाली, ते तिथून बाहेर पडले आणि आपण पाहतो की ते तांबड्या समुद्राच्या समोर येऊन उभे आहेत. मागे फारोचं सैन्य आहे, पुढे त्यांना जायला जागा नाही, कारण तिकडे एवढा मोठा तांबडा समुद्र आहे. जर तिथून परमेश्वर त्यांच्यासाठी वाट काढू इच्छितो, तिथून जर त्यांचा रक्षक त्यांच्यासाठी मार्ग तयार करतो आणि तरी देखील इस्रायल राष्ट्राला देवाची ओळख होत नाही, ते किती वाईट गोष्ट आहे. आज आपण कुठल्या बाजूला आहोत? आज आपण दानिएलाप्रमाणे आहोत का? आज आपण शद्रक, मेषक, अबेदनगो प्रमाणे आहोत की आज आपण त्या इस्रायली राष्ट्राप्रमाणे आहोत की नेहमी आपण फक्त कुरकुर करत आहोत, आपण घाबरत आहोत, आपण एक भीतीचं वातावरण आपल्यामध्ये आहे, आपल्या जीवनामध्ये आहे की आपल्या मागे कोणीतरी लागलं आहे. अरे माझी प्रॉब्लेम्स आहेत, अरे माझे फायनान्सेस आहेत, अरे माझं फ्युचर आहे, अरे माझी हेल्थ इज टेकिंग अ टोल. जर अशी परिस्थिती आपल्यामध्ये आहे तर आज मला तुम्हाला सांगू द्या, आपला रक्षक आज आपल्यामध्ये आहे, आपल्या जीवनामध्ये आहे, तो आपल्या केंद्रस्थानी आहे आणि तो म्हणतो की मी आज तुझ्यासाठी तांबडा समुद्र दुभावणारा परमेश्वर आहे. मी आज तुझ्या भोवती एक अशा कृपेचं वेष्टन ठेवणारा परमेश्वर आहे, एक असं डिवाइन प्रोटेक्शन आज मी तुला देणार आहे की तू पाहशील की त्या तांबड्या समुद्रातून तू तर पलीकडे पडशील, परंतु जे प्रॉब्लेम्स, जे भय, जी भीती, जी प्रत्येक गोष्ट आणि जी समस्या, जे प्रत्येक अनिष्ट तुझ्या मागे होतं, आज ते नष्ट झालेलं आहे. ही गोष्ट आज परमेश्वर
आमच्या जीवनामध्ये करणार आहे प्रियांनो. आणि जर हे वचन आज खरोखर तुमच्यासाठी आहे तर मला तुम्हाला सांगू द्या, तुम्हाला फायनान्सेसची भीती आहे का किंवा त्याचं टेन्शन आहे का? तुम्हाला तुमच्या फ्युचरचं टेन्शन आहे का? तुमचा देव तुमच्यासाठी उभा आहे, तुमचं रक्षण करणारा तुमच्यासाठी उभा आहे. आपण वळूया स्तोत्र 91 कडे. मला तुमच्यासाठी स्तोत्र 91 वाचायचं आहे. आणि मला माहित आहे की आपण ज्यावेळेस कुठे ट्रॅव्हल करतो, सर्वांचं परिचित असं हे आहे, जिथे कुठे ट्रॅव्हल करतो किंवा बाहेर जाताना, दिवसाची सुरुवात करताना आपण हे वचन सदैव आपल्या तोंडावर असतं, आपल्या जिभेवर असतं. परंतु लेट्स रीड इट, लेट्स गो थ्रू इट ऑल ओव्हर अगेन. आपण बघूया स्तोत्र 91. जो परात्पराच्या गुप्त स्थली बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. मी परमेश्वराला म्हणतो, तू माझा आश्रय, तू माझा दुर्ग, तुझवर मी भाव ठेवतो. कारण तो पाळथ्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तुझा बचाव करेल. तो तुझवर पाखर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य ढाल व कवच आहे. रात्रीच्या समयचे भय, दिवसा सुटणारा बाण, भर 2 प्रहरी काळोखात फिरणारी मरी, भर 2 प्रहरी नाश करणारी पटकी यांची तुला भीती वाटणार नाही. तुझ्या बाजूस सहस्रावधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले, तरी ती तुला भेटणार नाही. मात्र तुझ्या डोळ्यास ती दिसेल आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफळ तुझ्या दृष्टीस पडेल. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निजधाम केले आहेस. यास्तव कोणतेही अरिष्ट तुझवर येणार नाही, कोणताही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तूच विषय तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल. तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलून धरतील. तू सिंह व नाग यावर पाय देऊन चालशील, तरुण सिंह व अजगर यास तुडवीत चालशील. त्याचे प्रेम माझ्यावर आहे म्हणून मी त्याला मुक्त करेन. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्च स्थळी सुरक्षित ठेवीन. तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईन. संकट समय मी त्याच्या जवळ राहीन. मी त्याला मुक्त करीन, मी त्याचे गौरव करीन. त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करीन. त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव करीन. हालेलुया. प्रियांनो, आपण हे वचन वाचलं आणि आपण पाहतो की why it is important for man to know his creator, for man to know his protector. आणि इथून आता पुढे आपण बघणार आहोत why it is important for man to abide in the Lord. हे का महत्त्वाचं आहे to abide in the Lord आणि to abide in God's presence. स्तोत्र 91 ह्याचं पहिलंच वचन काय सांगतं? जो परात्पराच्या गुप्त स्थली बसतो, जो परात्पराच्या गुप्त स्थली बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. आज जर आपण आपल्या परमेश्वराच्या सावलीमध्ये आहोत, आज जर आपण त्याच्या छत्रछायेखाली आहोत, आज जर आपण आपलं जीवन त्याच्या सानिध्यामध्ये जगत आहोत प्रियांनो, तर आपल्याला एक गोष्टीसाठी आपण निश्चिंत असलं पाहिजे की माझं रक्षण करता आज माझं रक्षण करत आहे. आपण पाहूया दुसरे इतिहास याचा 16वा अध्याय आणि त्याचं 9वं वचन काय म्हणतं. परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात. परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात. जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वर्ततात त्यांचे सहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रगट करीतो. जे कोणी सात्विकरित्या त्याशी वर्ततात त्यांचे सहाय्य करण्यासाठी तो नेहमी समर्थ असणारा परमेश्वर देव आहे. जर आज आपण परमेश्वराच्या भयामध्ये आहोत, जर आज आपण परमेश्वराच्या सानिध्यामध्ये त्याच्या इच्छेप्रमाणे जगत आहोत, तर मला तुम्हाला सांगू द्या प्रियांनो, खरोखर जो व्यक्ती त्याच्या त्या परात्पराच्या पंखाखाली आहे त्याला कुठल्याही प्रकारची भीती किंवा कुठल्याही प्रकारचं भय त्याच्या जीवनामध्ये राज्य करूच शकत नाही. ही गोष्ट आपल्याला ठाऊक असली पाहिजे. दुसरी जी गोष्ट आहे, इट इज इम्पॉर्टंट फॉर मॅन टू ट्रस्ट इन द लॉर्ड. आपण पुढचं 91 स्तोत्राचा आपण पुढचा भाग बघूया. स्तोत्र 91 दुसरं वचन. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो. तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवितो. हालेलुया. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो आणि माझा संपूर्ण भाव मी परमेश्वरावर ठेवतो.
जर आपला विश्वास, जर आपला ट्रस्ट, जर आपली आशा, जर आपला भाव आपण परमेश्वरावर ठेवत आहोत, तर आपण निश्चिंत होऊया की तो आपला रक्षक आहे प्रियांनो. आपण निश्चिंत राहूया की परमेश्वर जो देव आहे तो आपल्याला कधी ठेच लागू देणार नाही. कारण त्याचं वचन हे म्हणतं की जो कोणी त्याच्यावर भाव ठेवतो तो कधी लज्जित आणि फजित होत नाही. आपण बघूया ट्रस्टचं फुल फॉर्म TRUST. व्हॉट इज ट्रस्ट? इट इज टोटली रेस्टिंग अंडर द सेव्हियर्स टेंट. T totally are resting you under S saviors and T tent. Totally resting under Savior's tent. जो परात्पराच्या गुप्त स्थली वसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. इफ यू आर अंडर द टेंट ऑफ द लॉर्ड, जर तुम्ही आज देवाच्या छावणीमध्ये आहात, यू आर इन द मोस्ट प्रोटेक्टेड प्लेस. मला तुम्हाला एक उदाहरण देऊ द्या प्रियांनो. ज्या वेळेस देवाचे शिष्य त्या समुद्रामध्ये होते आणि ती नाव जी होती ती हेलखावे खात होती, कारण समुद्रामध्ये देयर वॉज अ स्टॉर्म, वादळ होतं आणि त्या वादळामध्ये ती नाव हेलखावे खात होती आणि तिकडे देवाचे जे शिष्य, येशूचे जे शिष्य होते ते एका भयभीत अशा परिस्थितीमध्ये होते आणि ते बघतात की येशू ख्रिस्त त्यांच्याकडे पाण्यावर चालून येत आहे. येशू ख्रिस्त त्यांच्याकडे पाण्यावर चालून येत आहे. परंतु पेत्र जो होता, पेत्र म्हटला की येशू मला तुझ्याकडे चालत यायचं आहे. का? तर पेत्राचा विश्वास हा येशूवर होता. त्याला ठाऊक होतं की नावेमध्ये, सर्व शिष्यांना ठाऊक होतं की बाहेर तर वादळ आहे, त्यामुळे नावेमध्ये आपली सुरक्षित जागा आहे. परंतु पेत्राला हे ठाऊक होतं की सुरक्षित जागा नावेमध्ये नाहीये, तर सुरक्षित जागा तिकडे आहे जिथे माझा प्रभू परमेश्वर आहे, जिथे माझा येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून तो येशू ख्रिस्ताला म्हणतो की तुम्ही आज्ञा करा आणि मी तुमच्याकडे चालत येतो, कारण मला तिथे थांबायचंय जिथे तुम्ही आहात. कदाचित तुम्ही एका वादळामध्ये असताल, पण जर त्या वादळामध्ये येशू ख्रिस्त आहे, यू आर रेस्टिंग अंडर द सेव्हियर्स टेंट. जर आज तुम्ही त्या स्टॉर्म मध्ये असताल, जर आज तुम्ही एका अशा परिस्थितीमध्ये असताल, जर आज तुम्ही एका अशा रोगराईमध्ये फसलेले आहात, जर आज तुम्ही एका अशा समस्येमध्ये, एका अशा अनिष्ठामध्ये फसलेले आहात जिथे तुम्हाला बाहेर येता येत नाही आहे, पण जर त्या समस्येमध्ये आज परमेश्वर सतत स्वतः तुमच्या सोबत उभा आहे, तर मला तुम्हाला सांगू द्या प्रियांनो, यू आर इन अ सेफ झोन. तुम्हाला भिण्याची काहीही गरज नाहीये प्रियांनो. दावीद राजा हे म्हणतो, मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी अरिष्टाला भिणार नाही, कारण तू मज बरोबर आहेस. तो त्याला माहित आहे की तो अरिष्टातून जात आहे, त्याला माहित आहे की तो डेथच्या व्हॅलीमधून जात आहे, परंतु त्याला हे देखील ठाऊक आहे की त्याचा परमेश्वर देव त्याच्या बरोबर आहे आणि म्हणून तो म्हणतो की मी भिणार नाही. आज जर आपण त्याच्या सानिध्यामध्ये आहोत, इफ यू आर अबाइडिंग इन हिज प्रेझेन्स, जर आपला विश्वास, आपला ट्रस्ट त्या देवामध्ये आहे, तर प्रियांनो आपण बिनधास्त होऊया, कारण आपला रक्षक आपल्या बरोबर आहे. पुढे आपण बघूया व्हॉट इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर मॅन. इट इज इम्पॉर्टंट फॉर मॅन टू नो दॅट इव्हिल अँड हार्म डज लाय अराउंड. आपल्याला ही गोष्ट ठाऊक असली पाहिजे की अनिष्ट, समस्या आणि वाईट गोष्टी या असणारच आहेत. फक्त परमेश्वर माझा रक्षक आहे याचा अर्थ हे नाही की या गोष्टी माझ्या जीवनामध्ये कधी येणारच नाही. कारण जर आपण स्तोत्र 23 बघितलं तर स्तोत्र 23मध्ये दावीद राजा हे म्हणतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही होणे पडणार नाही. जर तो हे म्हणतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे आणि मला कुठल्याच गोष्टीची उणीव भासणार नाही, मला काही कमी पडणार नाही, मग तो असं पुढे जाऊन त्या स्तोत्रामध्ये तो असं का म्हणतो की मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी मी अरिष्टाला भिणार नाही. कारण जर परमेश्वर माझा शेपर्ड आहे तर त्याला ठाऊक आहे की मला तो हिरव्यागार कुंडातच तो बसवणार, तो मला शांतपणाजवळच नेणार. मग मी मृत्यू छायेच्या दरीमध्ये का एंड अप करतो? तर ही गोष्ट प्रत्येक विश्वासणाऱ्याला ठाऊक असली पाहिजे की आपल्या जीवनामध्ये मृत्यू छायेची दरी ही आहे आणि त्याच्यातून जाणं हा एक अनुभव परमेश्वर आपल्याला नक्कीच देतो. फक्त आपण त्याच्या छत्रछायेमध्ये आहोत म्हणून ह्या गोष्टींना आपण ओलांडून जाणार असं होतं, ही गोष्ट होती, परंतु त्या दरीतूनही आपल्याला जावं लागतं.
परंतु दावीद रसा हे म्हणतो की मृत्यूछायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी अरिष्टाला मी भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहे. ते असं असतं की तुम्ही एका की ज्यावेळेस आपण पिकनिकला जातो, आपण रोपवे एन्जॉय करतो नाही का. आपण त्या रोपशी बांधलेला असतो आणि त्या व्हॅलीमधून, त्या खोल दरीमधून आपल्याला सोडलं जातं आणि त्या रोपवे मधून आपण जातो. आपल्यासाठी काय असतं, आपल्यासाठी ती मजा असते. पण जर तो रोप आपल्याला टांगलेला नसला तर आपण ती गोष्ट करणार का? त्या दरीमध्ये आपण होऊन उडी टाकणार का? नाही. असा आपला रक्षक आहे परमेश्वर. प्रियांनो, असा आपला परमेश्वर रक्षक आहे. तो दरीतून आपल्याला नेतो, तो आपल्याला ते एक्सपिरियन्स देतो, तो आपल्याला शिकवतो, तो आपल्यासाठी एक अनुभव असा ठरतो, पण तो आपल्याला सोडत नाही. ही इज दॅट रोप दॅट होल्ड्स अस. ही इज दॅट रोप दॅट नेव्हर लेट्स अस फॉल. तो ती रस्सी आहे ज्याने आपल्याला धरून ठेवलेलं आहे प्रियांनो. आणि ह्यासाठी देवाचं वचन हे सांगतं की मृत्यूछायेच्या दरीतून मी जात असतो तरी मी अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस. पुढे आपण हे बघूया. इट इज इम्पॉर्टंट फॉर मॅन टू नो दॅट इन सर्टन जर्नीज विल गिव्ह हिम. इट इज इम्पॉर्टंट फॉर मॅन टू नो दॅट एंजल्स आर ऑन हिज गार्ड. परमेश्वर तर आपला रक्षक आहेच, परंतु परमेश्वर हे देखील म्हणतो की तुझ्या पायाला धोंड्याची ठेच लागू नये म्हणून देवाचे देवदूत तुला आपल्या हातावर झेलून जातील. त्याच्या आधीचं वचन आपण वाचूया की तो म्हणतो की दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, तुझ्या बाजूस सहस्रावधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले. या सर्व दरीतून, ही जी सर्व मृत्यूछायेची दरी आहे, देवाचं वचन सांगते की मरी आहे, पेस्टिलेन्स आहे. आता आपण एका पॅन्डेमिक मधून चाललेलो आहोत. आता आपण कोविड आणि करोना या गोष्टींना आपण फेस करत आहोत. ही तर एकच गोष्ट आहे, याच्या पुढे देखील भरपूर पॅन्डेमिक येतील, ह्याच्या आधी देखील येऊन गेलेले आहेत. आपण कर्फ्यू फेस करतो, आपण नॅशनल इमर्जन्सीज फेस करतो. प्रियांनो, परमेश्वराचं वचन सांगतं की आपण ते वचन वाचूया. 4, 5, 6 वचन. 91. तो तुझ्यावर पाखर घाली, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. तो तुझं पाखर घाली, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य ढाल व कवच आहे. दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर 2 प्रहरी नाश करणारी पटकी यांची तुला भीती वाटणार नाही. का तर कारण त्या व्हॅलीमध्ये किंवा त्या जर्नीमध्ये आपला प्रभू परमेश्वर हा आपल्या बरोबर आहे. आणि त्याच्या पुढे तो म्हणतो की तो आपल्या दिव्य दूतांना आज्ञा देईल. त्याचं पुढचं वचन आपण वाचूया. तुझ्या बाजू सहस्त्रवधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले, तरी ती तुला भेटणार नाही. मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफळ तुझ्या दृष्टीस पडेल. हालेलुया. देव फक्त आपल्याला प्रोटेक्टच करत नाही, फक्त समस्यांपासूनच प्रोटेक्ट करत नाही, तर कित्येक वेळा अशा व्यक्तींपासून किंवा अशा माणसांपासून देखील आपल्याला तो प्रोटेक्ट करत असतो जे आपल्या जीवनासाठी चांगले नाही किंवा जे आपल्या जीवनासाठी देवाच्या योजनेमध्ये नाही. अशा लोकांमधून किंवा त्या लोकांपासून सुद्धा देव आपल्याला प्रोटेक्ट करत असतो. आणि आपण पुढे बघूया. मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल, कारण परमेश्वर माझा आश्रय आहे. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निजधाम केलं आहे. पुन्हा एकदा तोच पॉइंट आपल्या समोर येतो की देवाला आपण आपलं वसतिस्थान केलेलं आहे, म्हणून आपल्याला काही होणार नाही. आपल्या तंबूजवळ काही होणार नाही, आपल्या तंबूजवळ कुठली मरी येणार नाही, कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तो आपल्या दिव्यदूताला आज्ञा देणार आहे. दिस इज द नेक्स्ट पॉइंट. वी हॅव टू नो दॅट एंजल्स आर ऑलवेज ऑन आवर गार्ड. ते देवदूत सदैव आपलं रक्षण करण्यासाठी परमेश्वर पाठवतो. आणि आपण पाहतो दानिएल देखील हेच म्हणतो त्या राजाला की परमेश्वराने आपला देवदूत पाठवला आणि त्यांनी त्या सिंहाची तोंड बंद केली. आपण ती साक्ष आपण ऐकली असेल. त्या एका मुलीची साक्ष आहे आणि सत्य घटना आहे की एक रात्री फार तिला ट्रॅव्हल करताना उशीर झाला होता आणि ती एक फार अशा एकट्याच्या स्थळी ट्रॅव्हल करत होती. रात्री ती घरी जात होती आणि तिकडे एक व्यक्ती होता आणि तो तिच्याकडे बघत होता, पण तिला फार भीती वाटत होती. तिने येशू ख्रिस्ताचं नाव घेतलं, प्रार्थना करत ती गेली. आणि दुसऱ्या दिवशी न्यूजमध्ये हीच एक गोष्ट आली होती की त्या व्यक्तीने
तो जो माणूस होता जो तिच्याकडे बघत होता किंवा तिच्यावर पाय ठेवून होता, तर त्याने एका दुसऱ्या मुलीवर अत्याचार केले. ती गोष्ट न्यूजवर होती आणि ज्या वेळेस नंतर जाऊन त्या माणसाला विचारलं त्यावेळेस तो म्हटलं की मला त्या मुलीला काही करूच शकलो नाही, कारण तिच्या सोबत एक धष्टपुष्ट, एक टॉल, वेल बिल्ट असा व्यक्ती तिच्या बरोबर चालत होता. ही घडलेली साक्ष आहे. एंजल्स आर ऑन आवर गार्ड ऑलवेज. आणि परमेश्वर त्याचे देवदूत आपल्यासाठी पाठवतो. आणि आपण पुढे हे बघूया की परमेश्वर आपल्याला हे म्हणतो त्या वचनामध्ये, तू सिंह व नाग यावर पाय देऊन चालशील, तर सिंह व अजगर यांना तुडवीत चालशील. जर सिंह आणि नाग असे मोकळ्यावर सुटलेले आहेत आणि जर आज आपण त्यांना तुडवून चालत आहोत, तर संभावना नाही का की ते सुद्धा आपल्यावर उलटून वार करतील. मग देवाचं वचन असं का म्हणतं की तू सिंह आणि नाग यांना तुडवून चालणार आहेस, तरुण सिंह आणि अजगर यांना तू तुडवून चालणार आहे, असं देवाचं वचन का सांगतं? प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्या की ज्या वेळेस येशू ख्रिस्त हा वधस्तंभावर गेला, त्याने सैतानाच्या सर्व पॉवर्सला, सैतानाच्या सर्व शक्तीला त्याने तिकडे शून्य केलेलं आहे. त्याने सैतानाची नांगी तिकडे ठेचलेली आहे, सैतानाचं डोकं त्याने तिकडे ठेचलेलं आहे आणि ते सर्व जे अधिकार आहेत ना त्याने शून्य करून ठेवलेले आहेत. आणि ते अधिकार तो आज आपल्याला देत आहे. त्यामुळे तो म्हणतो की तू सिंह व नाग यावर पाय देऊन चालशील, तरुण सिंह आणि अजगर यांना तू तुडवीत चालशील. कारण आज ते ऍक्टिव्हेटेड नाहीये, पण आज परमेश्वराचं रक्षण, परमेश्वराचं प्रोटेक्शन हे आपल्यासाठी ऍक्टिव्हेटेड आहे. प्रियांनो, आपण पाहतो की ज्या वेळेस सर्पमित्र सापाला हँडल करत असतात, त्यांना भीती नसते, कारण त्यांना माहित असतं की त्या सर्पामधलं विष काढून घेतलेलं आहे. जो दंश आहे, जो दंश ते मारतात, ते दात देखील काढून घेतलेले आहे. त्याच्यामुळे ते खेळतात. परमेश्वराने आज ती शक्ती, परमेश्वराने आज ते सामर्थ्य आपल्यामध्ये घातलेलं आहे. तो म्हणतो की तू सिंह आणि नाग यावर पाय देऊन चालशील, कारण सैतानाच्या सर्व योजनांना, सैतानाच्या सर्व रॉंग डुईंग्सला मी शून्य करून ठेवलेला आहे. आणि तो जो विजय आहे, तो विजय मी तुला क्रूस खांबावर दिलेला आहे, असं त्याचं वचन आपल्याला सांगतं. प्रियांनो, आणि आपण पाहतो सेकंड क्रॉनिकल्स, दुसरे इतिहास, हे जर आपण वाचलं, आपण पाहतो की यहोशाफाट राजा जो होता, तो इस्रायल राष्ट्राचा राजा होता आणि भरपूर असे देश त्याच्या अगेन्स्ट उठले होते. अमोनी लोक, मोवाबी लोक हे त्याच्या अगेन्स्ट उठले होते. त्या देशावर ते अटॅक करणार होते. आणि त्यावेळेस यहोशाफाट राजा हा परमेश्वराकडे प्रार्थना करतो की याच्यातून तू आम्हाला सोडव. आणि परमेश्वराची वाणी अशी येते, परमेश्वराचा जो संदेश आहे, त्या संदेश त्याच्याद्वारे असा येतो की तू फक्त उभा राहा, तू फक्त उभा राहा, कारण युद्ध हे तुझं नाहीये, तर युद्ध हे माझं आहे आणि मी लढणार आहे आणि तू फक्त बघणार आहे. आपल्याला काय करायचंय ना, आपल्याला फक्त ते सिंह, ते जे अजगर आहे, ते जे साप आहेत, आपल्याला फक्त त्याच्यावरून चालायचं आहे. परमेश्वर म्हणतो मी बाकीचं सगळं करून ठेवलेलं आहे, तू फक्त त्याच्यातून जा, कारण तुझं डिवाइन, कारण जे माझं डिवाइन प्रोटेक्शन आहे ते आज तुझ्या भोवती आहे. आणि म्हणून प्रियांनो, आज आपण एक शेवटचं वचन पाहूया. यशाया याचा 46वा अध्याय, 3रं आणि 4थं वचन. हे शेवटचं वचन आज आपण पाहूया आणि आपण समाप्त करूया. याकोबाच्या घराण्यात इस्रायल घराण्यातील सर्व अवशिष्ट लोक हो, गर्भवासापासून मी तुमचे ओझे वाहिले, उदरात होता तेव्हापासून तुम्हास मी वागविले, माझे ऐका, तुमच्या वृद्धापकाळापर्यंतही मीच तो आहे, तुमचे केस पिकत तोपर्यंत मी तुम्हास वागवीन, निर्माणकर्ता मीच आहे, वागविणारा मीच आहे, मी खांद्यावर वाहून तुमचा बचाव करीन. हालेलुया. आपण सुरुवातीपासून पाहिलं, आईच्या उदरापासून ते आपले केस पिकूपर्यंत मीच तो आहे, मी खांद्यावर बसून तुम्हाला वागवीन आणि मी तुमचा बचाव करीन.
आज असं रक्षण करता सर आपल्या बरोबर आहे. प्रियांनो, फक्त आपल्या शारीरिक रित्या किंवा आपल्या भौगोलिक जीवनामध्येच नाही, तर आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा तो रक्षण करत आहे. आपले आध्यात्मिक युद्ध देखील ज्यावेळेस आपण लढत असतो ना, आपला परमेश्वर आपलं रक्षण करणारा देव आहे. माझी साक्ष आहे, माझ्या जीवनामध्ये अशा भरपूर गोष्टी सुरू आहेत, होऊन गेल्या आहेत. आध्यात्मिकरित्या देखील सर्व काही गोष्टी मला खाली ओढत होत्या, परंतु परमेश्वर माझा रक्षण करता माझ्या सोबत होता. आणि म्हणून आज आपण परमेश्वराला धन्यवाद देऊ. एक शेवटचं गीत गाऊन आपण संपूया. सारी सृष्टी के मालिक तुम्ही हो, सारी सृष्टी के रक्षक तुम्ही हो, करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरी गुणगान. सारी सृष्टि को तेरा सहारा, सारे संकट से हमको बचाना, तेरे हाथों में जीवन हमारा है, अपनी राहों में हमको चलाना. धन्यवाद 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 परमेश्वरा. खरोखर तू सर्व सृष्टीचा रक्षण करता आहे. प्रभू परमेश्वरा, आज मी प्रत्येकासाठी मागत आहे, जी पाहत आहे, जी पाहणार आहे, ज्यांनी पाहिलेलं आहे. माझ्या राजा, अशा प्रत्येक व्यक्तीसाठी जे समस्यांमध्ये आहे, जे अनिष्ठाला तोंड देत आहे, माझ्या राजा तू त्यांचा रक्षण करता हो, त्यांचा राजा तू हो, त्यांचं जीवन प्रभू परमेश्वरा तुझ्या हातामध्ये घे. आणि अशा प्रत्येक समस्येला देवा ते तोंड देत असताना तुला देवा मी प्रार्थना करतो आणि विनंती करतो की माझ्या राजा तुझ्या रक्ताचं वेष्टन त्यांच्या भोवती असू दे. तुझं रक्ताचं कुंपण माझ्या राजा त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये, त्यांच्या आत जाण्यामध्ये, त्यांच्या बाहेर येण्यामध्ये प्रभू परमेश्वर तू त्यांच्या बरोबर राहा, त्यांचं रक्षण करता हो. प्रभू परमेश्वर, ही सुंदरशी संधी दिली, माझा उपयोग करून घेतला, तुला धन्यवाद. प्रार्थना आणि विनंती करते YWM साठी प्रभू परमेश्वरा, युथ विथ मिशन साठी परमेश्वरा तू देवबाप्पा या संघटनेचा राजा हो, त्यांचा चालक मालक पुढारी तू हो. आणि परमेश्वर तुझ्या राज्याच्या सेवेसाठी या टीमचा विशेषतः तू उपयोग करून घे. इथून पुढची सर्व वेळ आणि काळ तुझ्या हातात दे. येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन.